दिवाळी आली का सर्वांनाच फटाके फोडावेसे वाटतात. मात्र गेल्या काही वर्षापासून असं होतं की महागाई वाढली आहे. अन्नधान्य तेवढं महाग आहे की फराळ मिठाईसुद्धा परवडत नाही. साहजिकच फटाके तर लक्झरी आयटम आहेत, थोडे कमी फोडले जातात. आणि प्रदूषणाविषयी सुद्धा लोकांची आता थोडीशी मतं बदलत आहेत, थोडासा एक जागरूकता येते. त्यामुळे सुद्धा फटाक्यांचं फोडणं थोडंसं प्रमाण कमी झालं आहे. मी आता ठाण्याच्या कोपरी या भागात आलो. इकडे खूप मोठं मार्केट आहे फटाक्यांचं. मला हे बघायचं आहे की स्वस्तात फटाके जर खिशाला परवडणारे स्वस्त आणि मस्त फटाके कुठे मिळतात आणि त्यातही प्रदूषण कमी करणारे काही नवीन फटाके आले आहेत का, आपण आज जाऊनच बघूया. आता मी एका दुकानात आलो आहे, महाकाली फायरवर्क या विभागातलं एक मोठं आणि खूप असं गर्दीने झगमगलेलं दुकान आहे. निश्चितच इकडे वेगळे काही फटाके असतील. माझ्यासोबत दीपकभाई आहेत. दीपकजी, यावर्षी नवीन फटाके कुठचे कुठचे आले? नवीन फटाके म्हणजे नवीन पाऊस आलेला आहे बाळांसाठी. नवीन पाऊस, कार्टून्स, डिफरंट टाईप ऑफ कार्टून्स आलेले आहे, चक्र आलेलं आहे, म्युझिकल चक्र आलं आहे, बटरफ्लाय आहे, नवीन सर्वच नवीन आलेलं आहे. त्याच्यामुळे काय क्वालिटी तो फॅन्सी आयटम बोलतो त्याला, छोटे फॅन्सी असतात. तो दाखवायला जम्पर आहे, फ्रॉक आहे, नवीन सर्व आयटम आहे. चक्री येणार आणि आपला जास्त सेल म्हणजे सर्व माणूस एक चक्र आणणार आणि मीडियम चक्र आणणार, फुलझडी सर्व ते घेतो आम्ही. एवढं सगळं काय काय नवीन आलं आहे, मला थोडीशी बघायची इच्छा राहिली. दाखवाल कुठचे कुठचे? नवीन आयटम आहे. हे वरती जाऊन एक कलर सोडतो. हा काय वेगळा प्रकार आहे? याच्यावर सायकल दिसते, काय आहे? हे नवीन कलर सुटतो वरती जाऊन. छोटे म्हणजे वर गेल्यावर वेगवेगळे रंग येणार. छोटे फॅन्सी आलेले आहे. म्हणजे काय दोघं माणूस घेऊ शकतो, गरीब माणूस पण घेऊ शकतो, नॉर्मल माणूस आणि अमीर माणूस. किती किंमत आहे याची? एक सेट घ्यायला गेलं तर 150 रुपये किंमत आहे. 150. किती याच्यात 6 येतात? 10 पीस आहे. 10 पीस. आणि हे बघा नवीन हे पाऊस आलेला आहे. याच्यामध्ये कार्टून निघणार, क्रॅकलिंग होणार. अच्छा, म्हणजे वरती गेल्यावर कार्टून नाही? वरती खालीच कार्टून येणार, पण छोटे बाळांसाठी आहे. सर्व बाळांसाठी आहे. नवीन आले छोट्या बाळांसाठी. मग त्याच्यातून धूर वगैरे कमी निघत असेल का? कमीच आहे. स्टँडर्ड कमी. एक वैशिष्ट्य आहे की धूर येतो आणि धुरामुळे दिवाळीत अनेक लोक विरोध करतात की फटाके नका करू. तर लहान मुलं फोडू शकतील असे याचे धूर कमी येतील असे काही वेगळे फटाके आहेत. अजून पण काही नवीन आयटम आहेत ते बघूया. हे तर खूप आवडले. अजून काही वेगळे आहेत? नवीन हे बघा, नवीन फ्रॉग आलेला आहे. हे फ्रॉग आहे. हे फ्रॉग एक जम्प हे तुम्ही ठेवणार नाही, तो जम्प मारणार. हां, जम्प देणार आणि बरोबर खाली नेणार. फ्रॉग असतो ना, तो नवीन आयटम आहे. सर्व 12 याचा विषय सर्व घेतो. यावर्षीची वेगळी खासियत नवीन आयटम आहे फ्रॉग आयटम. अजून पण काय असेल? आणि खूप आयटम खूप आहे. कलरफुल पाऊस आहे. याच्यामध्ये रंगीन पाऊस आहे. याच्यामध्ये हरा, लाल कलर, पिरवा कलर सर्व निघतात. एका जाणारमधून 3-4 रंग निघतात. 3-4 कलर निघतोय. नवीन पाऊस आलेला आहे. स्टँडर्ड कंपनीचा आहे. चांगली क्वालिटी आहे त्याची. अजून एक फटाक्यांचं मोठं दुकान आहे जिकडे खूप गर्दी आहे. सुरेश एजन्सी असं नाव आहे याचं. तिकडे पण एक विक्रेते येतं. यावेळी असे काही फटाके मला दाखवावे जे खिशाला परवडतील, स्वस्त आहेत, ज्यातून जास्त धूर पण येणार नाही. हे नवीन आलेले आहेत आमच्याकडे. यंदा चायनाचे आयटम आहेत. ह्याच्यामधनं 10 पीस आहेत. ह्याच्यामध्ये धूर नाही, काय नाही. एकामधनं 30-40 आवाज येतात. हे वेगळे आहेत आमच्याकडे. हे बघा, हे पण आहे बटरफ्लाय, याला बोलतात बटरफ्लाय बोलतात. हे बटरफ्लाय फुलपाखरू कसा असतो तसा उडतो एका ठिकाणी. हे रनिंग आयटम आहे. ह्याच्यामधनं बेडका निघतात. असे रनिंग वेगळे आमच्याकडे गोल फिरतात. हे चायनाचे सगळे असे 3-4 प्रकार आलेले आहेत आमच्याकडे. हे आपण असा मोबाईलमधनं फोटो काढतो ना, फ्लॅश, ते ह्याच्यातनं फोटोमध्ये असे फ्लॅश फोटो काढतात. आपण मोबाईलमध्ये का सेल्फी बोलतो तसा ह्याच्यातनं नवीन निघाला चायनामध्ये आयटम. हा तर खूपच वेगळा आहे की आजकाल सेल्फीच्या वरती गाणी निघाली आहेत, कारण सेल्फी एवढं प्रसिद्ध झालं आहे. फटाक्यांमध्ये पण सेल्फी आहे. थोडंसं परत सांगा ना, नेमकं कसा सेल्फी निघतो, काय होतं? सेल्फीमध्ये ह्याला असं जमिनीवरती लावून फुलभाज्यांनी पेटवायचं आणि त्याच्याने फोटो निघतात आपले असे फटाफट असे 5-6 असे फोटो निघतात. नवीन आयटम आलेला आहे आणि कमी धूर काहीच नाही याच्यामध्ये. असा धूरसारखा काहीच प्रकार नाही आहे. असं इथे पण 2-3 प्रकार दिसत आहेत. ते पण मला याच्यावर लहान मुलांची चित्र आहेत. मुलांचे नवीन चायनाचे आयटम आलेले आहेत. हे याच्यामधनं बबल्स निघतात वरती. असे बॉल वेगळे प्रकारचे कलरचे बॉल निघतात वरती असे आकाशात. इकडे काका सुद्धा आले ज्यांनी नुकतीच खरेदी केली आहे फटाक्यांची. काका, तुम्ही कुठून आला आणि काय काय फटाके विकत घेतले? तर मी शिवरून आलो आहे. माझं नाव गजानन आहे
आणि मी आता पावसात लहान मुलांना पाऊस आणि लवंगी मिरची, बॉम्ब, छोटे बॉम्ब, मोठा पाऊस, चक्री हे आयटम घेतलेले आहेत. तुम्ही म्हणाला तुम्ही इकडे नाही राहत, म्हणजे याविषयी ऐकलेलं काय मार्केटविषयी वगैरे? हां, मी नेरूळला राहतो आणि या मार्केटचं नाव ऐकलं आणि मी इथे आलो आणि इथे थोडं स्वस्त आणि चांगल्या मिळतात. कमी प्रदूषणाचे वगैरे पण काय काय आयटम झाले ते पण तुम्ही चेक केले? हां, मी कमी प्रदूषणचेच सगळे आयटम घेतलेले आहेत आणि फक्त एक आवड म्हणून मुलांना घेतलेले आहे, बाकी काही नाही. आपण बघितलं ओव्हरऑल मार्केटमध्ये फिरून की थोडंसं मालाला उठाव कमी आहे, कारण लोकांमध्ये थोडी जागरूकता झाली आवाजाविषयी, प्रदूषणाविषयी. पण त्याचबरोबर वेगळे प्रयोगसुद्धा होत आहेत. लहान बाळांनासुद्धा चालतील असे कमी आवाजाचे, कमी धुराचे, इको फ्रेंडली टाईपचे फटाके पण आले. अजून 2-4 दिवस आहेत, कदाचित फटाक्यांची विक्री वाढेल सुद्धा, इथे गर्दी वाढेल सुद्धा. खूपच चांगलं मार्केट आहे ठाण्याच्या कोपरी विभागातलं. मुंबई, नवी मुंबई, ठाणे दुरून दुरून लोक येतात आणि इकडे फटाके विकत घेतात. तुम्हाला सुद्धा यायचं असेल तर नक्की येऊ शकता. दिवाळी साजरी करायला सगळेजण सज्ज झाले आहेत. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी आणि त्या दिवशी उठण्यानं स्नान करून दिवाळीची जी सुरुवात आहे ती केली जाते. सूर्योदय झाल्यानंतर उठण्यानं स्नान केलं जातं आणि आपण इथे बघतोय दुकानं छानपणे सजलेली आहेत, उठण्यानं सजलेली आहेत आणि इतर जे पूजेचं सामान आहे त्याने सुद्धा सजलेली आहेत. उठण्यातही वेगवेगळे प्रकार असतात, सुगंधित उठणे असतात आणि आधीपासून जी आपली भारतीय जी सांस्कृतिक परंपरा होती की उठण्याने स्नान करून पाटावरती बसून आणि त्यानंतर उठणं लावून आणि त्यानंतर स्नान केले जात होतं आणि त्यानंतरच जी दिवाळी आहे त्याला सुरुवात होत होती. आणि त्याच पद्धतीने आपण बघतोय बाजारपेठे पूर्ण सजलेली आहे. रांगोळीचं सुद्धा अत्यंत महत्त्व असतं दिवाळीच्या दिवशी आणि इतके कलरफुल आणि इतके चटक रंग आपण इथे बघतो आणि ते बघितल्यानंतरच खरोखर कधी आपल्या दारापुढे रांगोळी आपण घालणार आणि कधी दिवाळीची शोभा आहे रांगोळीमुळे अजून वाढेल अशी जी असते इच्छा मनात जागृत होते. त्याच पद्धतीनं आपण नवीन फॅशनचे, नवीन ट्रेंडचे इथे जे पंथी आहेत ते बघतोय. पारंपरिक पंथी ज्या असतात त्या आता आपण बघितल्याच आहेत, नेहमीच आपण त्याचा यूज करत असतो. पण ह्या ज्या आहेत त्या एक वेगळ्याच पॅटर्नच्या पंथी आहेत. तिथे मेणाच्या पंथी आपण बघू शकतो. या वॅक्सनी बनवलेल्या पूर्णपणे पंथी आहेत आणि ह्या ज्या पंथी आहेत त्या फ्लोटिंग पंथी आहेत, म्हणजे आपण पाण्यावर सुद्धा याला फ्लोट करून जे आहे दिवाळीची जी रोषणाई आहे त्याच्यामध्ये अजून भर टाकू शकतो. यामध्ये पण अनेक डिझाईन्स आपण बघतो. फुलांची डिझाईन आहे, मग त्यानंतर ह्या प्लेन डिझाईन आहेत. त्याचनंतर मग यातलं हे वॅक्स जर का संपलं त्यावरती आपण परत वॅक्स वितळून टाकून त्यावरती परत आपण ती जी आहे पंथी ती रियूज करू शकतो. म्हणजे अत्यंत हे जे ट्रेडिशन नवीन नवीन निघालं आहे पंथींचं किंवा ते अत्यंत अट्रॅक्टिव्ह इथे आपण बघू शकतो. आधी आपण रांगोळी काढताना कितीतरी म्हणजे आपल्याला कित्येक तरी तास लागायचे. सुंदर कलरफुल आणि डिझायनर रांगोळी घालायला अत्यंत वेळ लागायचा. आणि आता मात्र आपण बघतो हे आर्टिफिशियल साचे निघालेले आहेत रांगोळीचे आणि लक्ष्मीचे डिझाईन कदाचित आपण हाताने काढू शकणार, पण या साच्याने मात्र आपण पूर्णपणे लक्ष्मीची डिझाईन विथ शुभ लाभ असं लिहिलेलं आहे त्यावरती. आणि हे म्हणजे आधी असं पद्धत होती की हातानेच लक्ष्मीचे पावलं किंवा असं काही काढण्यात येत होतं, पण आता मात्र मोठमोठे हे जे साचे आहेत ते इथे आपण बघतोय. लहान साचे सुद्धा इथे दिसतात जे पावलांचे मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं. आणि त्याचप्रमाणे आर्टिफिशियल जे स्टिकर्स असतात, टॅटूज असतात रांगोळीचे ते सुद्धा आपण इथे बघतोय. आणि जर का मोठी रांगोळीला अजून मोठं करायचं असणार तर हे जे मोठे साचे आहेत ते सुद्धा इथे मार्केटमध्ये अनेक कलरने आणि अनेक डिझाईनने इथे ठेवण्यात आलेले आहेत. दिवाळीच्या रोषणाईमध्ये अजून जे भर टाकतं ते असतं आकाश दिवे आणि पंथी. जेवढे कलरफुल आणि जेवढे सुंदर आकाश दिवे असतात तेवढंच दिवाळीमध्ये अजून रोषणाई येत असतं. आपण इथे बघतोय अत्यंत कलरफुल आणि नवीन ट्रेंड असलेले आकाश दिवे इथे दिसत आहेत.
यामधले काही आकाश दिवे हँडमेड आहेत आणि काही आकाश दिवे जे आहेत ते रेडीमेड येणे बनवण्यात आलेले आहेत आणि अत्यंत ब्राईट कलर यूज केलेले आहेत. यामध्ये निऑन कलरसुद्धा आजकाल नवीन ट्रेंड आणि फॅशनमध्ये असल्यामुळे निऑन कलरने सुद्धा इथे जे आहेत आकाश दिवे आपल्याला दिसतात. एक आकाश दिवा इथे जो आहे इको फ्रेंडली आजकाल जे आहे ते खूप ट्रेंड चालत आहे, तर मी तुम्हाला इको फ्रेंडली आकाश दिवा दाखवणार आहे. संपूर्णपणे बांबूनी बनलेला हा आकाश दिवा आहे, म्हणजे पोल्युशनचा काही संबंधच नाही आणि बांबूनी बनलेला आकाश दिवा याचंही काही एक वेगळं अट्रॅक्शनसुद्धा या आकाश दिव्यामुळे खरोखर आपण बघू शकतो. आणि त्याच प्रकारे पंतींचं सुद्धा अत्यंत महत्त्व असतं दिवाळीच्या निमित्ताने. पंती आपण ज्या ब्राऊन कलरच्या असतात, ज्या मातीच्या असतात त्या आपण बघतोच, पण त्यांना अजून अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी म्हणून त्या अत्यंत कलरफुल इथे अशा पंती ठेवण्यात आलेल्या आहेत. बघा, हे गणपतीच्या मुकुटामध्ये आणि गणपतीच्या स्वरूपात या 5 दिव्यांचं जे महत्त्व आहे ते सुद्धा खरोखर खूप सुंदर असं आपण इथे बघतो आहे. आणि देवापुढे, लक्ष्मीपुढे ह्या पंतींना जर का आपण ठेवून त्यांची पूजा केली तर गणपती आणि लक्ष्मी हे दोघंही सोबतच आहेत असं सुद्धा आपल्याला भास तिथे होऊ शकतो. त्याचप्रमाणे इथे आपण एक अजून सुंदरसं एक इथे दिवा बघतो आहे. या एलिफंटवरती, हत्तीवरती हा दिव्यांचं जे आहे पंतींचं जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे इथे आपण बघतोय एक मंदिर आहे, छोटंसं इथे मंदिर आहे आणि त्या मंदिरापुढेच लक्ष्मी आणि गणपतीचं मूर्ती आणि त्याच्यासमोरच पंतीसुद्धा ठेवण्यात आलेले आहे. म्हणजे जर का लक्ष्मीची मूर्ती न घेता आपण हे डायरेक्ट मंदिरसुद्धा घेतलं आणि त्यावरती सुद्धा दिवे लावले तर लक्ष्मीची जी पूजा आहे, दिवाळीची जी पूजा आहे ती अत्यंत चांगल्या पद्धतीनं इथे होऊ शकते असं त्या पंतींना आणि आकाश दिव्यांना बघून वाटतंय. हाय, मी मनाली तुमच्यासाठी घेऊन आली आहे स्वस्त दिवाळी मस्त दिवाळी. खरं तर स्वस्त दिवाळी मस्त दिवाळी या आपल्या शोमध्ये आपण भरपूर शॉपिंग केली आहे. दिवाळीसाठी लागणारी कपड्यांची खरेदी असो, ज्वेलरी खरेदी असो किंवा फराळांची खरेदी असो, हे सगळं आपलं झालेलं आहे. पण एक गोष्ट अजूनही बाकी आहे. खरं तर ज्या गोष्टीमुळे आपल्या घराची शोभा वाढते, दिवाळीमध्ये ती गोष्ट जी आहे ती प्रत्येकाच्या घरी आपल्याला दिसते. तुमच्या कदाचित लक्षात आली असेल, ते म्हणजे आपल्या घराबाहेर किंवा आपल्या खिडकीबाहेर लटकणारा आकाशकंदील. खरं तर आपण मार्केटमध्ये पाहतो दरवर्षी आपल्याला खूप वेगवेगळे कंदील पाहायला मिळतात. पण आपल्या घरासाठी कोणता कंदील जास्त शोभून दिसणार आहे किंवा कोणत्या कंदीलची निवड आपण करावी हा प्रश्न प्रत्येक वर्षी आपल्याला पडतो. नक्कीच तुम्हाला सुद्धा पडत असणार आणि म्हणून आपण कधी कंदील गल्ली असो माहीमची किंवा आपण क्रॉफर्ड मार्केटला जाऊन त्याची खरेदी करतो किंवा इतर कोणत्या ठिकाणी. आज मात्र मी आली आहे ठाण्यातल्या राम मारुती रोड इथल्या हेरंब कंदील आर्ट जे आहे त्यांच्या इकडे आली आहे, जे जवळपास 20 वर्षांहून अधिक वर्ष त्यांचा हा जो व्यवसाय आहे हा व्यवसाय सुरू आहे. आणि जर तुम्ही इकडे एक नजर टाकली तर तुम्हाला इतकी कंदीलची व्हरायटी पाहायला मिळेल. आणि विशेष म्हणजे हे कंदील बनवणारी इकडची जी सगळी मंडळी आहेत, सगळे जे तरुण आहेत, हे सगळेजण मुंबईमधल्या विविध ठिकाणांहून आलेले आहेत. कोणी ठाण्याहून असेल, कोणी दादरहून असेल, तर कोणी कल्याणहून असेल. पण एक गोष्ट आहे की हे सगळेजण मूकबधीर आहेत, परंतु दरवर्षी दिवाळीला कंदील बनवण्यासाठी हे सगळेजण इथे आवर्जून स्वतःहून उत्साहाने इथे येत असतात आणि आपल्याला इतकं छान कंदील खरं तर हे बनवून देत असतात. आणि या सगळ्याची धुरा जी सांभाळली आहे ते आपल्यासोबत आहेत. भाऊ, आपण पाहतोय की जवळपास गेली इतके वर्ष तुम्ही हा पारंपरिक व्यवसाय खरं तर इथे करताय आणि विशेषतः या सगळ्यांना एकत्र घेऊन हा जो एक व्यवसाय तुम्ही सुरू केलेला आहे, कसा प्रतिसाद यंदा मिळतो? आमच्याकडे लोकांचा भरपूर प्रतिसाद असतो आणि म्हणजे लांबून लोक सगळे कंदील घ्यायला इथे ठाण्यात येतात. म्हणजे पनवेल, पुणा, नाशिक इथून सुद्धा कंदील घेण्यासाठी लोक इथे येतात. कारण इथे सगळे ते आहेत. आम्ही हे मूकबधीर लोकांकडून हे कंदील बनवून घेतात म्हणून त्यांना एक सपोर्ट होतो, त्याच्यासाठी सगळे कंदील खरेदी करायला येते. तुम्ही जसं म्हणालात की लांबून लोक येतात, हेच कंदील माझ्या मते भारताच्या बाहेर देखील गेलेले आहेत. हो, आम्ही बाहेर पण जवळजवळ 300-350 कंदील बाहेर पाठवतो. आत्तापर्यंत आमचे 350 कंदील गेले. अच्छा, दरवर्षी तुम्हाला काहीतरी नवीन डिझाईन द्यावं लागत असेल, कारण प्रत्येकाची टेस्ट जी असते ही वेगळी असते. कोणाला पारंपरिक कंदील आवडत असेल, आपण ह्याला पारंपरिक कंदील खरं तर म्हणतो, जे आत्ता ह्याचं बनवण्याचं काम सुरू आहे. आणि काहींना थोडं नवीन स्टाईल, नवीन डिझाईन हवं असतं, तर अशा पद्धतीचं काय आहे?
आमच्याकडे ज्यूटची पंती आहे, हां परत दीपक आहे, दीपस्तंभ बनवलेला आहे, मटकी बनवलेली आहे, फ्लावर वॉज बनवलेला आहे. अशा प्रकारे आमच्याकडे जवळजवळ 60 डिझाईन्स उपलब्ध आहेत. यंदा किती कंदील बनवणार आहात? आत्तापर्यंत किती कंदील विकले गेले? आत्तापर्यंत जवळजवळ आमचे 10 ते 12,000 कंदील विकले गेलेत. अजून एक 10,000 बनवणार. मनीषाताई, आपण पाहिलं की एकतर विविध प्रकारचे कंदील जे आहेत ते तुम्ही इकडे विक्रीसाठी ठेवलेले आहेत. गिरायकांचं, कस्टमरचे जे काय यंदा डिमांड आहे, कोणत्या प्रकारचे कंदील त्यांना आवडत आहेत? सगळ्यांना पारंपरिकच कंदील आवडतात हां आणि इको फ्रेंडली सगळ्यांनाही आवडतं. अच्छा. सगळ्यांची डिमांड पारंपरिकसाठी जास्त आहे. बांबूचे एक झुमर बास्केट आहेत, पंत्या आहेत ज्यूटच्या, परत चटईच्या पंत्या आहेत, लेस आहेत, गोंडे आहेत, हां. विविध प्रकारचे कंदील आहेत हां जे की लोकांना आकर्षित करू शकतात. नक्कीच. म्हणजे हे पाहिल्यावर तुम्ही नक्कीच आकर्षित झालेला असणार. त्यामुळे तुम्ही सुद्धा आता आपल्या घरातला कंदील सगळ्यात जास्त छान कसा असेल हे शोधात आता तुम्ही असाल. इथलं आणखीन एक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगते, ते म्हणजे कदाचित तुम्हाला आठवेल सुद्धा, गेली 3 वर्ष बॉलिवूडचे शहेनशाह म्हणजे अमिताभ बच्चन याच ठिकाणाहून त्यांच्या घरासाठी किंवा त्यांना इतरत्र कंदील पाठवायचे असतात ते इथूनच घेऊन जातात. साधारण काय ऑर्डर, कशी ऑर्डर असते त्यांची? पहिल्या वर्षी त्यांची 200 कंदीलची ऑर्डर होती. बरं. नंतर त्यांची मग पारंपरिकमध्येच तेही घेतात आणि दुसऱ्या वर्षी मग त्यांना साडीमध्ये काहीतरी वेगळं पाहिजे होतं. हां. तर ते गेल्या वर्षी पैठणीचे कंदील होते त्यांचे. काका, पण या सगळ्याची किंमत काय? कारण आपण म्हणतो महागाई आहे, महागाई आहे. आजकाल सगळ्या गोष्टींच्या किमती वाढलेल्या आहेत. कंदीलच्या बाबतीत काय? कंदीलच्या बाबतीत म्हटलं तर आम्ही जे कंदील बनवतो हे लोकांना परवडतील असेच बनवतो. आमच्या इथे 30 रुपयापासून तर 1500 रुपयापर्यंत कंदील आहे. या कंदीलची काय किंमत आहे? या कंदीलची किंमत 250 रुपये. बरं. आणि हे जे आहेत ते पारंपरिक? पारंपरिक रेग्युलर जे साईज आहेत ते 200 हां. आणि 250. रेग्युलर म्हणजे कोणती साईज? रेग्युलर म्हटलं तर ही साईज आहे. हा कंदील. हे कितीवाले आहेत? हे 200 रुपये. ओके. आणि मोठे? त्याच्यापेक्षा मोठी साईज जी आहे हां. ते आणि 250 रुपये. अच्छा. आणि एक जम्बो साईज जी येते ती? सार्वजनिकसाठी आम्ही ते 1500 रुपये आणि 700 रुपये. आणि हे जे आहेत ते? हे 100 आहेत, 250 आहेत, हां. 350 आहेत, असे वेगळ्या वेगळ्या सगळ्या आहेत. अच्छा. आणि इथे आणखीन एक काहीतरी नवीन प्रकार मला बघायला मिळतोय. हे कितीला आहे? हे 250. 250. दिवाळीमध्ये आकाश कंदिलासाठी नवं ऑप्शन जे आहे, जे ठाण्यामधलं आहे, हे सुद्धा आपण स्वस्त दिवाळी मस्त दिवाळी या आमच्या कार्यक्रमात तुम्हाला दाखवलेलं आहे. तर तुमचं दिवाळी शॉपिंग जर झालं नसेल तर पटकन करून टाका आणि तुमची दिवाळी स्वस्त आणि मस्त साजरी करा. हॅपी दिवाळी.